वृक्ष किती महत्त्वाचे आहेत आणि त्याची लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी या उद्देशाने लोकमत दैनिकाच्या वतीने मुंबई गोवा महामार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांना बीज वाटप करण्यात आले। संपूर्ण देशात कृषी दिन उत्साहात साजरा होत आहे। कृषी दिनाचे औचित्य साधून दैनिक लोकमतच्या वतीने लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी बीज वाटपाचे आयोजन मुंबई गोवा हायवे पळसपा येथे करण्यात आले होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय विवेक पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते। तर यावेळी लोकमतचे संपादक विनायक पात्रुडकर व त्यांची टीम तसेच पळसपा येथील नागरिक उपस्थित होते। दरम्यान माननीय विवेक पाटील यांनी लोकमतच्या या उपक्रमाचे स्वागत करत लोकांच्या सहभागातून चालविल्या जाणाऱ्या उपक्रमाची प्रशंसा देखील केली। गरज आणि वृक्ष लागवड किंवा पर्यावरणाचा होत असणारा ऱ्हास, हा पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्यासाठी, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अनेक उपक्रम केले जातात। पण त्या उपक्रमातलं आउटपुट ज्याला म्हणतो ते आपल्याला फारसं आता देताना दिसत नाही। काही लोक टीकाकार असे म्हणतात त्या दरवर्षी तोच खड्डा, पुढच्या वर्षी त्याच खड्ड्यात झाड, अशा प्रकारची टीका देखील ह्या साऱ्या कार्यक्रमावर होत असते। पण लोकमत आज लोकांना याच्यात सहभागी करून घेतो, लोकांमध्ये जनजागृती करण्याचा सुरुवात आज केलेली आहे। आणि माझ्या माहितीप्रमाणे असा उपक्रम पहिल्यांदाच ह्या राज्यात लोकमतने घेतलेला आहे। हे अत्यंत निश्चितपणे आपल्याला आशादायी आहे, आनंददायी आहे। आणि ह्या पर्यावरणाचा ऱ्हास जर रोखायचा असेल, पर्यावरणाचा समतोल जर राखायचा असेल तर जनतेनेच पुढं आलं पाहिजे। आणि ते जनतेला पुढं आलं पाहिजे असं एवढं म्हणून किंवा लोकमतमध्ये त्याच्यावर एखादा अग्रलेख लिहून लोकमत थांबलेलं नाही, तर लोकमत रस्त्यावर आलं। लोकांच्यामध्ये आता ते बी जे आहेत बी देतील आणि लोकांना त्याच्यासोबत एक पत्रक देखील देणार आहेत अशी माहिती मला दिली त्यांनी। आणि हे पत्रक वाचून लोकांनी सर्वांनी ह्याच्यात सहभागी झालं पाहिजे। आणि जेव्हा लोकसहभाग वाढतो, लोकांचा सहभाग होतो, त्यावेळेस ती योजना 100% यशस्वी होते। अशा प्रकारचा आजपर्यंतच्या देशाचा इतिहास आहे। आणि त्या दृष्टिकोनातून लोकमतने सुरुवात पळसप्याच्या ह्या नाक्यावरनं केलेली आहे आणि ते गोव्यापर्यंत त्यांचा हा सर्व कार्यक्रम होणार आहे। तर मी ह्या निमित्ताने लोकांना एवढीच विनंती करेन की लोकमतच्या ह्या उपक्रमामध्ये सर्वांनीच सहभागी आपण होऊया आणि हा कार्यक्रम यशस्वी करून आज जे काही वातावरण जे बदललेलं आहे, आता आपण बघतो आज ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस नाही, खानदेशामध्ये पाऊस नाही, आपल्याकडे सुद्धा कोकणात सुद्धा आणि या पनवेलमध्ये सुद्धा सरासरी एवढा पाऊस आजही झालेला नाही। तर ह्या सारी परिस्थिती बदलायची असेल, ग्लोबल वॉर्मिंगला जर आपण आटोक्यात आणायचं असेल तर लोकसहभागातनं या लोकमतने केलेला हा जो उपक्रम आहे त्याच्याने सर्वांनी सहभागी व्हावं अशी विनंती या निमित्ताने मी जनतेला करतो। दरम्यान महामार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांना माननीय विवेक पाटील यांच्या हस्ते बीजाचे वाटप करण्यात आले।